नमस्कार मंडळी. आज तुम्हाला सांगतो, आज काय आहे? आज तारीख आहे, काय तारीख आहे रे? 21 तारीख आहे. आज 21 रविवार. आज 21 तारीख आहे रविवार. आणि आज असा विचार केला की आता आजपासून रविवार पासून शनिवार पर्यंत 7 दिवस कंटिन्यू ब्लॉग पडणार असा विचार केलेला आहे. फक्त विचार केला. हा विचार केला म्हणजे फक्त प्रयत्न विचार करू. केलाय. 99% तर प्रयत्न करू. आणि जर असे आपल्याला डिमोटिवेटर जर भेटले तुमच्या लाईफ मध्ये तर सक्सेसच्या राहावर तुम्ही पहिले जाणार. असे असे डिमोटिवेट करायला आता ही एक आहे आणि एक दिदी आहे. हे दोघं आज आपल्याला आहे ना थोडं डिमोटिवेट करतात. पण कधीच लाईफ मध्ये खसायचं नाही, कधीच काय करायचं. आपलं जे लक्ष आहे, आपलं जे मनामध्ये आपण विचार केलेला आहे त्या विचाराने आपण पुढे चालत राहायचं. फक्त एवढं करायचं. हे राहता करणार आहे. चला आता 21 तारीख आहे. आज तर काही ब्लॉग पडणार नाही कारण की आज काढू तो उद्या सकाळी पडन. तर 7 दिवस कंटिन्यू आपण म्हणजे एक काय राहणार ते काय म्हणता मनामध्ये इच्छा काय राहते ते संकल्प. 7 दिवसाचा संकल्प करू आपण. 7 दिवसाचा काय राहतो मम्मी? 7 दिवसाचा संकल्प करायचा का तुला? हा 7 दिवसाचा. मम्मीलाच गोरी गोरी दिसते, गोरी चिट्टी भुरी पाल. कुठलं पाणी पिलं कोमल मम्मीने? धरणगाव. आणि तू कुठली आहे? मी दोंडाईचा. दोंडाचेच पाणी काळ वाटतं. नाही. चला आता हे करू. आज लय दिवसानंतर आता धोंड्याच्या महिन्यामध्ये मम्मीने नॉनव्हेज खाऊ दिलं नव्हतं. धोंडा चालू आहे. आज नॉनव्हेज करायला लावलं कोमलला. आणि कोमलला काही इच्छा नाही खायची म्हणून मी एकटा खाणार आहे आज. कोमलला काही इच्छा नाहीये तर आता कोमल करणार आहे. आता तर वाट पाहतोय. आता सकाळी किती वाजता गेलो कामाला? आता ऑफ सीझन चालू आहे. सकाळी 7 वाजता गेलो होतो कामाला. किती वाजता आलो कोमल मी? 7:15 गेले. किती वाजता गेलो होतो? 7:15. आणि किती वाजता घरी आलो? 9:30 पावणे 10. पाहिलं ना आपलं काम किती भारी कोमल. एकदम म्हणजे जायचं फक्त माल घेऊन यायचं एवढंच काम आहे आपल्याला. बाकी काहीच काम नाही. फक्त रिकामेच आहे. लोक म्हणतील रिकामेच आहे. फक्त रिकाम टेकडा आहे. त्याच्या मागचे कष्ट सीझनवर बघायचे. किती कष्ट नाही. आहे आपल्याला माहिती आहे किती सीझनला दाखवू ना. नाही सध्या आमचा धंदा आहे ना सर नॉर्मल चालू आहे म्हणून आम्हाला दुसरा फोकस करायचा. साईड बिझनेस आहे आपला युट्यूब म्हणून. बिझनेस म्हणून नाही केलेला हा. फक्त आपण स्टार्ट का केला तुम्हाला एक खरं सांगतो. युट्यूब नाही एंटरटेनमेंट म्हणून स्टार्ट नाही केला. एक लिमिट राहते गॅलरीची, स्टोरेजची एक लिमिट राहते. आणि युट्यूबचं आपण म्हणजे अपलोड जर केलं तर युट्यूबला कसं राहतं एक मेमरीज तयार होता. बरोबर आहे का नाही? आपण आपल्या मुलांना बी दाखवू शकतो. हा आम्ही किती कहाणी केली होती आमच्या बघणाऱ्यांना आनंद मिळू शकतो. आपण पब्लिकला अजून हा जर आवडला अजून पब्लिकला तर एकदम भारी. असेल तर जास्त आनंद मिळतो. बापाच असा होता आम्ही तो 2 पावलं काय 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 म्हणणार काय म्हणणार? इकडे 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 काय बोल लवकर. पोरं काय म्हणतील कोणाचे तुझे? काय लवकर सांग ना. लवकर लवकर सांग. अय गेल्या काळात किती वाजता आला होता? काल आम्ही आलो होतो क्रिकेट खेळायला जाऊन 8 वाजता. आणि इथं माझ्या मित्राने बॅट लागली तो व्हिडिओ पाहणार आहे. इथं एवढं सुजलेलं आहे एवढं मोठं दिसतंय का? काढलाय का? हा व्हिडिओ नाही काढलाय पण त्यांनी मला बॅट मारली एवढं मोठं सुजलेलं. जोशी भाऊ तुम्ही येणार, तुमचं नाव येणार. हा आणि अजून एक सांगतो. आता मी व्हिडिओ मध्ये बोलतो बर का. आता आजची तारीख किती आहे? 21 जून 2026. मी तुम्हाला सांगतो आपले मित्र आहे 2, 3, 4 कितीतरी मित्र आहे. तुम्हाला सांगतो भरपूर मित्र आहे. त्याच्यातले 2, 3, 4 त्याच्यामधलं तुम्हाला सांगतो ते अजून कॉलेजला आहे. आता आमचा कालच विषय झाला होता. ते पडणार वायडी. काय पडणार आहे कोमल? वायडी. आणि त्यांची मी संगत युट्यूबला येणार म्हणून तुम्हाला अजून आपली पब्लिक वाढणार. युट्यूबला येणार आहे. अरे युट्यूब स्टार्ट करणार आहे. ते का? कालच विषय झाला होता आमचा आला की नाव बी घेतो वेदांत गायकवाड वायडी. वेदांत गायकवाड वायडी. साई डुबे वायडी. आदित्य जगजाव वायडी पडणार आणि येणार युट्यूबला. अरे युट्यूबला यायच्या आधी तोंड तर दाखवते नीट. त्याला पब्लिकला माहिती साई डुबे कोण आहे सगळं माहितीये.
तुम्हाला आज आहे ना त्यांचं आहे ना आज चेहरा दाखवून देतो वाईट असं नका तू बिचाऱ्यांचं भविष्य हे करताय चांगला श्राप द्या. मित्र आहे आम्ही श्राप देणार तुम्ही सक्सेस नाही होणार कधीच तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस नाही होणार माझा श्राप आहे तुम्हाला कधीच लाईफ मध्ये दीदी, सक्सेस असे मित्र नसलेले बरे. पोरं लय नालायक राहतात. आम्ही चांगले हा चांगले मग लय नालायक राहतात. काय राहता पोरं नालायक राहतात पोरं लय. असं काही नाहीये पोरी चांगल्या राहतात. पोरी लोक सांगतील मदतीला कोण येतं मुलं मुलं येतात कोण येतं मम्मी सांग मुलंच येतात. मुलंच येतात ना हा तुमच्या सुखात बी येतात तुमच्या दुःखात बी येतात नाही हे खरंच आहे. हा काळ्या दगडावरची रेष आहे. सोबत मदतीला जेव्हा आडी अडचण येते तेव्हा मित्रांशिवाय कोणीच येत नाही. हा आणि मी घरी राहिलो तरी बी कोण राहतं मी जर बाहेर गेलो तर मित्र येतात. मित्रच फिरवता आमच्या ह्या काळूरामला बी मित्रच फिरवता आमच्या अलेक्सला बी आणि बाप्पा आलेले आहे बाप्पा माझी आलेले आणि आहे विशेष म्हणजे फक्त आलूचं चिकन भेटलेलं आहे कोणाला आता आलू भेटलेलं आहे आलेला काही वास घ्यायला लागला अरे आपला आला का नाही लगेच अलेक्स वास घ्यायला लागला आता पप्पा पप्पा अलेक्सला आणलं का फक्त अलेक्स आहे फक्त अलेक्सला म्हणजे माणसं नाही आणलं नाही नाहीच आहे फक्त अलेक्सला भेटलंय होय खरं मग काय खोटं काय मग कधी भेटणार आहे 5 मिनिटं चालले 10 हा, मिनिटं का बरं येत आहे मम्मी नाव चालेल अरे बाप रे बाप मम्मी मी चाललो दवाखान्यात एखाद्याचं नशीब कसं फुटकर राहतं तर माझं फुटकर नशीब आहे आणि त्याच्यामध्ये हेवा कोमलचा बी कोमल कितने दिनों बाद तुम खाने वाली थी बेटा तुमको मिला नहीं जी नाही, 10 मिनिटं 5-10 मिनिटं किती 5-10 मिनिटात मग आता परत जाणार नाही घ्यायला चलो आता उठलोय मी झोप लागली होती मला जेवायच्या आधीच झोपून घेतलं होतं झोप लागली होती मस्त असं कामावून आलं का असं झोप लागते सकाळी लवकर 5 वाजता उठावं लागतं मग 5 वाजता उठून आपण नुसता टाइमपास करतो लेट जातो सध्या मार्केटला काही नाही करायची आणि झोपेतून उठल्यानंतर आता आहे ना जेवण वगैरे करून झालेलं आहे जेवण म्हणजे करायचं स्वयंपाक रेडी झालेला आहे यांचा मला तर स्वयंपाकसाठी बघा आता तुम्हाला दाखवतो मी आता मस्त काकडी वगैरे कापली आहे काकडी कापली कांदा कापला आणि भाजी बी तयार झाली तुम्हाला मस्त आता ताट दाखवतो माझ्या आवडीची पप्पा तुम्हाला काय आवडतं मला चिकन मटन मटन आवडतं आणि तुम्ही आज काय आणलंय तुमच्यासाठी खायला नाही चिकनच खाणार आहे मेंदू काय आणलंय तुम्ही चिकन खाणार आहे मी आज काय आणलंय खायला बेजा फ्राय बिजा तिथं बनतोय काय मम्मी बनवते. दीदी तू काय खाणार आहे गिलको गिलक्याची भाजी हे व्हेज वाले हे व्हेज खाता मम्मी व्हेज खाती मम्मीला नॉन व्हेज चालत नाही मम्मी नॉन व्हेज आवडतं पण मम्मी मी पण नॉनव्हेज नाही खात हा मी पण नॉनव्हेज नाही तुला देणार बी नाही तुला देणार बी नाही कोणी नॉनव्हेज नाही खात तुला देणार बी नाही कोणी स्वप्न पाहते म्हणा नॉनव्हेज. आपण एखादं हॉटेल बिटेल उघडून घेऊ बरं. तुम्हाला जर खायचं असेल ना मस्त आपला एकदम खानदेशी आता मम्मी मसाला काय खानदेशी बनवते स्टाईल सांग? खानदेशी स्टाईल मध्ये आपलं एकदम नॉन व्हेज बनतं 1 नंबर लागतं 1 नंबर हॉटेलपेक्षा भारी. काहीच नाही. हॉटेलपेक्षा बी भारी लागतं हॉटेलला चव नाही जी मम्मीच्या हाताला चव आहे ना ती कोणाच्याच हाताला चव नाही घरामध्ये कोणाच्याच हाताला नाही बिलकुल कोणाला तर स्वयंपाक वगैरे काही येत नाही हा मम्मी येतो का हा ऐको ना स्वयंपाक येतो. येतो का ही कोणी गेली भाजी मम्मीला विचार ना मम्मी काय बनवते विचार बघ. मम्मी तू काय करते मला सांग व्हेज फ्राय. तुझा आला का व्हेज फ्राय कर. मम्मी तुझा आला मम्मी गुडघ्यातून भेजा काढला का तुझा आला तू गुडघ्यातून भेजा गुडघ्या कुठे वाटी काढली का हा, वाटी काढ. भेजा फ्राय करते वाटी काढ. मी काय म्हणते, कोणाचा पप्पाला व्हेज आवडतो. फ्राय करती मम्मी माझा व्हेज फ्राय करते. मम्मीचा ब्रेजा फ्राय करते ब्रेजा नो भेजा ब्रेजा चालन चला आता जेवण वगैरे करू आता प्लेट वगैरे कशी तयार करते कोमल आता आपलं ताट हे तुम्हाला दाखवतो सॉरी आपण वाढत नाही. कोमल कसं करते मी बघतो कोमल फक्त आता खायवर जोर ठेवणार आहे कोमल आपलं ताट रेडी होतं आता झालंय म्हणजे तुम्हाला दाखवतो आता बघा इथं भाकर पाहिजे होती की थोडी भाकर असेल भारी काम झालं असतं जाऊ दे आपण रात्री भाकर खाऊ तुला त्रास होईल भाकरीचा. मम्मी
क्या करे, कुछ तो खाने का बहुत मन होता पर कुछ खा नहीं सकते अभी. हा मम्मी खायचं तर लय मन होतं. काय खाते आता दाखवाला? गिलक्याची भाजी मम्मी खातीये. आहे रसा रसा. आणि कोमलला बघू. अरे बापरे कोमल, तू तर खाणार नव्हती ना? चालो. नाही मी रसा रसा घेतलाय, त्याच्या सोयाबीनच्या वड्या सोडल्या. सोयाबीनच्या वड्या आहे का? मी सोयाबीनच खातोय मग आहे ना. नाही तुम्हाला चिकन केलं. हो का? सकाळी वहिनी आली हा. मी झोपेतून उठून मम्मी म्हणते आई आज चिकन आणायचं म्हणे. चिकन हा चलो आता मी खातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रिव्ह्यू कसं आहे काय. कोमलने केलेलं आहे. मला माहिती वाईटच देणार होतो मी. आपण 5 पैकी देऊ. कितीचा? 1 देऊ, 2 देऊ, अर्धा देऊ. अजिबात नका देऊ, तुमचं देणार. हे 5 पैकी आपण काहीतरी रेटिंग देऊ. आता जेवण वगैरे मस्त झालेलं आहे, एकदम मस्त. आता पोट भरून खाल्लेलं आहे आणि आता असं वाटतंय झोपावं, कारण की झोप लागते आता. पण तू रँक नाही केलं भाजीला. ते बोलणार होतो पण मग माझ्या आधी कोमल सांगणार कसं झालेलं आहे. मस्त झालेलं होतं, छान. कारण तू बनवलं होतं म्हणून ना. पप्पा कसं झालं होतं खरं सांगायचं एकदम. चांगलं जेवण होतं. चांगलं जेवण आहे, मस्त जेवण केलं. पण काय चांगलं होतं? काय चांगलं? चिकनची भाजी चांगली होती. हा भेजा फ्राय चांगला होता. का ते मम्मीने बनवलं होतं ना म्हणून. नाही चिकन जरी माझ्या सुनाने मला चांगलं होतं. बरोबर. आता मी सांगतो कसं मी हॉटेल मॅनेजमेंट केली, थोडंफार तारीफ बी करू द्या माझी. वेजवाल्यांना कोणी पुसतच नाही. व्हेज मध्ये खायला काय राहतं रे. हे बघा आता मी सांगतो तुम्हाला, भाजी जशी मला लागती शिजेल, प्रॉपर शिजेल होती, शिजलेली चांगली होती बरं का. फक्त थोडं मीठ कमी होतं, ते बी मी सांगितलं होतं म्हणून पूर्ण ऐकून घ्यायचं. हा ते बी मी सांगितलं होतं थोडं कमी टाक, कारण की जास्त झालं तर मग ते होतं. पण भाजी चांगली होती, चांगलं होतं. आणि कमी मीठ खाल्लेलं चांगलं. हा थोडं कमीच केलंय बा आम्ही मीठ खायला, कारण मम्मी आजारी पडली होती. मम्मी नावाला घाबरून टाकलो डायरेक्ट, एवढा विषय झाला होता. म्हणून मग आम्ही थोडं मीठ कमीच खातो, पण मस्त होता. चला आता कशाला टेस्ट लागली का? वाचा सावला नव्हता तशी. चल. आमच्या अलेक्स एवढा लाडा देतो, नुसता लाडा देतो. पार्लरमध्ये जायचंय कोणाला? अलेक्सला. एलेक्सला. अलेक्सला पार्लर मध्ये दिलं तर क्रीम बी काळ्या पडून जातील. ग्रुमिंग करायची का भाऊ आपण? मम्मी का रे मम्मी, अलेक्सला क्रीम लावली तर क्रीम पण काळी पडून जाईल ना. बाबा माझ्या आलू तर कशा आहे बाबू? नुसता लाडव महिना. काळं आणि मोत्याचं जळ. हा? आपली आई म्हणायची. मोत्याचं जाल, कालन मोत्याचं जाल. मोती तुम्हाला देतो पाय दाबायला. पाय दाबायला तर का. हे बा आता मी पाय दाबतो त्याचा. हे बा हे बा आता पाय दाबतो मी त्याचा. लय भारी वाटतं पाय दाबल्यावर. हा किती खुश, किती होतं आनंद बाजला, किती आनंद. हे बा पाय दाबतोय. काय माझी मम्मी लय लाल करते. चला आता टीव्हीवर लावू आपण. अलेक्सची हरकत पा. आता तुम्ही मला सांग, हा का बरं करत असं नाही, असं का बरं करत असं ना माहिती का. आम्ही आता पाहतोय आमचा व्लॉग डोळ्या जेवणाचा आणि त्याला राग येतोय की आम्ही त्याला नेलं नाही. कसं राग येतो पा. आता एवढ्या जीवाला काय करत आहे पाहतो पा किती सांगता येतो. अरे बापरे एवढं आता हा व्लॉग पाहतोय आम्ही, तर त्याचं म्हणणं आहे मला नेलं नाही म्हणे तुम्ही. पाहतो काय झालं बेटू, तुला न्यायचं होतं का? पुढच्या वेळेस नक्की नेन बेटा तुला. पुढच्या वेळेस आता आमचं जेवण झालेलं आहे. आता बघा कोणाचं जेवण चालू आहे तुम्हाला दाखवतो मी आता. माझं आलू. आता बघा अलेक्सचं जेवण चालू आहे आता. हॅलो जेवण चाललेलं आहे. पप्पा झोपलेले आहे आणि आज आहे रविवार आणि आज 21 तारीख आणि आज फादर्स डे. आणि मी एवढ्या रात्री विश करतोय पप्पाला हॅपी फादर्स डे. थँक्यू. बघा पण कंटाळले पप्पा जेवण झालं की झोपून जाता बाबा. डेर माझ्या डेर कंटाळले. एवढं डेर आहे. आणि पा मी तरी विश केलं, हिने तर विश बी नाही केलं. खरं आहे? कधी विश केलं? आत्ता बोलले आमच्या अलेक्सनी तर केलं नाही. अलेक्सचे फक्त पाय दाबून द्या. आता आपण कुठं आलोय? फिरायला आलो ना.
आपल्यासोबत कोण आलेलं आहे? हे काय लष्कर हे बघा 1, हे पुढं 2, आहे 2, हा काळू दिसतोय का तुम्हाला? 3रा आणि आज 4था. हे आम्हाला काही सोडत नाही. आमचं कुठं बी म्हणजे कुठं पण जाऊ आम्ही, आमचा पिछा करतात. चला रे लवकर चला. फक्त एवढं बोलायचं, बरोबर सोबत जाते का रे? कंटिन्यू आपल्या मागच जाते. मागच राहत होते कुठं. ते आम्हाला कुठंच जाऊ देत नाही आणि आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला कुठं जाता येत नाही, अशी गोष्ट होऊन जाते. मग चलो. काय झालं? काय काय रडायला येतं. काय रडतो? काय रडतो? काय झालं आता? काय झालं? काय मारलं नाही, आज रडतो तो. मला बघितलं, दादाला पाहिलं का लाड? मला बघितलं का नुसता लाडतो. या पायाला लागलो, त्याला कोणतरी धरलंय बिचाराला. लय आगाऊ आहे आमची जुली अशी आगाऊ आहे ना. पप्पा तो एवढी लाडाती. हा जुली मारो त्याला, मारो. लय लाडाती. आणि तो एक गेला, तो शांत आलाय. ही जुली आगाऊ आहे आमची. जुली आगाऊ आहे. आता वाजले 11. आता आपला ब्लॉग इथंच संपू आपण आता, कारण की लागतीये झोप. आणि आता कोमल झोपलेली आहे, बाकी अजून बाहेर बसले आहे सगळे. आता आपण इथंच ब्लॉग संपू. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, बाय.